हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण सरळ सेवा भरतीविषयी सर्व अपडेट आपल्या चॅनलवर टाकल्या जातात. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.2 किंवा 1.5 वर हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण अतिशय महत्त्वाचा अपडेट घेणार आहोत. GR घेणार आहोत आपण पेसा भरतीबाबत. आपल्याला सर्वांना माहित आहे, आपण या अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत पेसा भरतीबाबत. सुप्रीम कोर्टात पेसाचं प्रकरण सध्या प्रलंबित आहे, त्यामुळं पेसामध्ये भरती होत नाही. तर आता शासनानं काय केलेलं आहे, टेम्पररी सोल्युशन काढलेलं आहे. पेसाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही एकदम चांगली गोष्ट नाही. कसं ते आपण आता पाहूया. हे पहा विषय, अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत. आता हे तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे. तुम्ही जर जॉईन झाले असते, समजा सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण प्रलंबित नसलं असतं तर तुम्हाला वेतन देण्यात आलं असतं. वेतन हे रेग्युलर असतं आणि जास्त असतं, मानधन हे उगी थोडं असतं. हे पहा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक BCC वगैरे वगैरे हा शासन निर्णय क्रमांक आहे. दिनांक पहा 5 ऑक्टोबर 2024. आजच हा GR आलेला आहे. संदर्भ इथं दिलेला आहे. राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेची जी पदे आहेत ती सर्व पदे भरण्याबाबत 29 ऑगस्ट 2019 ला जी अधिसूचना दिली होती त्याचा संदर्भ दिलेला आहे. आता प्रस्तावना पाहूया आपण. अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील जे 17 संवर्गातील पदभरती होती ना, त्यामध्ये 6931 रिक्त पदांचा समावेश होता. आता त्याच्या जाहिराती निघाल्या, भरती प्रक्रिया झाली आणि भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली. काही विभागांनी तर अंतिम निकाल सुद्धा जाहीर केला होता आणि काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता, परंतु त्यांनी जाहीर केला नव्हता. हे पहा इथे सुप्रीम कोर्टाबाबत दिलेलं आहे. सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याची सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाला आव्हान दिलं होतं, त्यामुळं शासनाने मग आदेश काढला आणि ज्या टप्प्यावर सध्या आहे त्याच टप्प्यावर राहू द्यावी असा आदेश शासनानं काढला. जी अनुसूचित क्षेत्रे आहेत, पेसा क्षेत्रे आहेत, त्यामध्ये 17 संवर्गामध्ये भरती होती. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्य सेवक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक इत्यादी संवर्ग जे आहेत ना त्यांचा समावेश आहे यामध्ये. आणि हे जे लोक असतात ते प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात. आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती थांबल्यामुळे 6931 पदे रिक्तच राहिलेली आहेत. आणि ही पदे रिक्त राहिल्यामुळे काय झालेलं आहे, गाव पातळीवर कामकाज ठप्प झालेलं आहे. तीच माहिती इथे दिलेली आहे बघा. अनुसूचित क्षेत्रातील गावांमधील आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच शासनास देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचवण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मग काय करण्यात येत आहे बघा, या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरविण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणे किती दिवस झालं, आणि आता त्यांनी ही लागू केलेली आहे या GR थ्रू. हीच माहिती ते सुद्धा दिलेली आहे. पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. आता यांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर
नेमणूक करण्यात येणार आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला सध्या नेमणूक तर मिळून जाईल आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयामधला निकाल येईल, तुमच्या बाजूने निकाल जर आला तर तुम्हाला पुन्हा वेतन तत्वावर नेमणूक दिली जाईल. हा बघा, हा पॉइंट महत्वाचा आहे. सदरची परवानगी एकाच प्रकरणात देण्यात येत असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. म्हणजे आता हे अपवादात्मक स्थिती आहे म्हणून तसं केलेलं आहे. हे उदाहरण देऊन पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत. हा पहा चौथा पॉइंट, मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. आदेशामध्ये ती मासिक काय मानधनाची रक्कम आहे ती नमूद होणार आहे. आणि इथे दिलेली आहे बघा, सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे. आणि ह्या नेमणुका ज्या आहेत मानधन तत्वावर, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहे त्याची याचिका नंबर इथे बघा 22-109/2023 याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत. असा हा पेसा क्षेत्राविषयी महत्वाचा अपडेट आहे. याविषयी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा जो GR आहे तुम्हाला याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली PDF मिळून जाईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.